एकादशीच्या घरी जर पाहुणी शिवरात्र गेली तर पोटभर जेवल का उपाशी मरल? ही एकादश आणि ती शिवरात्र दोघींची गाठ पडल्यावर त्याला जेवण मिळणार नाही. त्याच्यासाठी ज्या दिवशी उपासना तर ती यायला पाहिजे, ती यायला पाहिजे. आपलंही तसंच आहे. सांगणारी मंडळी देखील सांगत नाही आणि आपल्याला आधीच हाऊस आणि त्यात पडला पाऊस. गणित झाला चिकून खायला जायचं दूर. म्हणून पहिल्या नंबरला आमचे भानुदास सांगतात तुम्हाला घ्यायचंय ना मी देतो. आम्हाला देखील माझ्या जवळ देत नाही. आम्हाला देणारा देखील कोण आहे? पंढरीनाथ आहे. दुसरं चरण घ्यारे घ्यारे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. पंढरीनाथ आम्हाला देतोय आणि आम्ही हा दही भाताचा काला वाटण्यासाठी पेंड्याकडे शिदोरी दिलेली आहे. तिसरं चरण
करी. मुदा म्हणजे काय? तर पूर्वीच्या काळामध्ये मुदा म्हणजे जोळी. जोळी म्हणजे जी भगव्या कपड्याची असते असं काही नाही. बरं, रानामध्ये हे काला झालेला आहे आणि हा काला ज्या रानात झालाय त्या रानामध्ये जोळी नव्हती. होती म्हणजे कमरेला बांधून नेलेली शिदोरीची जी शिदोरीचं जे फडक आहे त्या फडक्याला मुदा म्हणतात. मुदा म्हणजे एका हातामध्ये 2 गाठणी द्यायच्या त्या फडक्याच्या आणि त्या फडक्याच्या 2 गाठणी देऊन त्याच्यामध्ये आतमध्ये शिदोरी ठेवायची. पूर्वीच्या काळात आम्ही लहान होतो त्यावेळेस आम्ही देखील अशी आतून मुदा करायचो. कधी गावातून घरी शाळेतून जात असताना म्हणजे ज्या फडक्यामध्ये भाकर आणली त्या फडक्याच्या 2 गाठणी द्यायच्या, इथे एक इथे अशा 2 गाठणी द्यायच्या आणि त्याच्यात राहिलेली भाकर शिदोरी राहिलेली ती शिदोरी त्याच्यात घालायची. इकडल्या पाठीवर इकडल्या बगलमध्ये दप्तर असायचं. या हातामध्ये ते तो मुदा करायचा आणि त्या मुद्यातली थोडी थोडी भाकर काढायची आणि आपण खायची. ना आपली जर जोडीदार असली त्यांची जर संपलेली असली तर त्यांना देखील त्याच्यातला घास भरवायचा. याला मुदा म्हणतात. मुदा गेमोनिया करी पेंद्या वाटी तो शिदोरी. ही सगळी शिदोरी पेंद्याजवळ ही होती आणि तो पेंद्या बाकीच्यांना वाटत होता. कुठं वाटीत होता? तुका म्हणे वाळवंट वळवे नीट उत्तम. वाळवंटामध्ये पंढरपुरामध्ये वाळवंटामध्ये एकची टाळी झाली चंद्र भाग्य वाळवंटी. एकची टाळी झाली चंद्र भाग्य वाळवंटी. त्या वाळवंटामध्ये ज्ञानेश्वर महाराज लाया वाटत होते. एकची टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी. माझा ज्ञान राज गोपाळाची लाया वाटी. माझा ज्ञान राज गोपाळाची लाया वाटी. गोपाळांना काल्याचा प्रसाद वाटत होते वाळवंटामध्ये ज्ञानेश्वर भगवान. आणि ज्ञान असेल तिथंच लाही मिळते, कुठेही लाही मिळत नाही. अशी लाही झालेल्या ठिकाणी प्रत्यक्षात देव नाचायला होता. देव निस्ता नाचत नव्हता. मोरे वस्तीतलं हे चिखलीतलं हे दत्त मंदिर आहे. याच्यामध्ये देखील लाही वाटायचा कार्यक्रम असतो. एक निष्ठ सेवक जो असेल त्याच्याजवळच लाही मिळते आपल्याला. निष्ठावंत भाव निर्धार हे वर्म चुकून हे फक्त त्याच्यानंतर आपण
हा प्रसाद मिळाल्यानंतर या प्रसादाच्या योगाने आपल्याला शांतता प्राप्त व्हावी लागते. शांती परते नाही सुख ये राव घ्यायची दुःख, म्हणून या शांती धरा उतराल पैर तेरा. या शांततेसाठी अरण्यामध्ये हिमालयामध्ये समाज गेला बरं का आपला. लंगोटी सोडून तिथं तपश्चर्या केली, पण तिथं देखील शांती मिळत नाही. शांतता फक्त साधूच्या जवळ मिळते बरं, साधू महात्म्याजवळ मिळते. मग हृदयामध्ये ते बीज ज्यावेळेस येत त्यावेळेस त्याला शांतीचा अंकुर फुटतो. ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे, हा ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे, तव शांतीचा अंकुर फुटे आणि विस्तार बहु प्रगटे. आत्मबोधाचा आता आत्मबोध झाला पाहिजे. म्हणून कालेच्या प्रसंगामध्ये एकदा सर्वांनी वर हात करा. असं वर हात करून शरणागती पत्करायची बरं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण कृष्ण गोविंद हरे मुरारी, कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेवा. नाथ नारायण वासुदेवा, 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 नाथ नारायण वासुदेवा. प्रसंग आहे काल्याचा आणि बऱ्याच जणांना काल्याच्या प्रसंगामध्ये गोकुळातलं चरित्र ऐकायची सवय झाली. चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळी. गोकुळामध्ये कृष्ण भगवंताने जे चरित्र केलं ते चरित्र वर्णन करण्याचा दिवस म्हणजे काला.
चरित्र वर्णन करायला पाहिजे. मग कृष्ण भगवंत ज्यावेळेस गोकुळात अवतीर्ण झाले त्यावेळेस बऱ्याच गवळणींना देव पाहण्याची इच्छा झाली बरं. आणि देव पाहण्याची इच्छा झाल्यामुळं बऱ्याच गवळणी घरातलं पाणी सांडून द्यायच्या, मोकळा घट करायच्या आणि मोकळा घट करून पाण्याचं निमित्त करून देवाला पाहायला यायच्या. अशा पद्धतीनं पाहायला यायच्या गवळणी. आणि पाहिल्या यायला लागल्यानंतर एका गवळणीनं बाकीच्या गवळणीला सांगितलं, तिला विचारलं बाकीच्या गवळणीनं, अगं तू देव पाहिला का, तू देव पाहिला का? त्यावेळेस ती म्हणू लागली, पाहिला पाहिला. फार खोड्या करायला लागला आणि खोड्या करायला लागल्यानंतर यशोदा मातेकर गाराणे घेऊन या गवळणी ज्या वेळेस आल्या त्यावेळेस यशोदा मातेनं त्याला जवळ घेतला आणि सांगितलं, खोड्या नको करू माझे बाबा, माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा. अशा पद्धतीनं समजायला सुरुवात केली. पण बाबान बाया म्हणायचं नव्हतं ते, तो खट्याळ होता. खट्याळ ग नंदाचा श्रीहरी, खट्याळ ग नंदाचा श्रीहरी. तो काही सांगून बंद होत. जरी आईनं समजावलं ना, फार मांडीव येऊन समजावला तरी देखील त्यांनी परत खोडी केली बरं का. यशोदेचा खट्याळ कानाबाई, यशोदेचा खट्याळ कानाबाई, पुरा करतो कनाब. अशा पद्धतीच्या खोड्या कृष्ण भगवंत परत परत करायला लागला. यशोदा मातेनं समजून समजून थकली, पण ती काय तो काय खोड्या करायचा बंद झाला नाही. एकदा एका गवळणी तर मनगटच पकडलं त्याच आणि मनगट पकडून यशोदेच्या पुढे आणलं. यशोदे, तुझ्या कृष्णाला सांग, काही तुझ्या कृष्णाला सांग, अगं आम्ही गोकुळात राहावं का नाही? यशोदे कृष्णाची सांगावे, कृष्णाला सांगा, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे, काय करावं आधी, राहावं का नाही ह्या गोकुळात? तुझ्या कृष्णाने फार खोड्या केल्या, फार खोड्या केल्या, काय करू, राहू का नाही? यशोदेने त्यावेळेस कृष्णाला सांगायला सुरुवात केली. पेंड्या सुदामा चल रे, पेंड्या सुदामा चल रे, रानामध्ये गाया वळाया चल, रानामध्ये गाया वळाया चल रे. पेंड्या सुदामा चल रे, पेंड्या सुदामा चल रे, रानामध्ये गाया वाकड्या बोबड्या सगळ्यांना बोलवलं रानामध्ये त्यांनी आणि काला केला. कसा काला केला? जी संत मंडळी त्या काल्याला होती त्यांचं एकदा भोजन. ज्ञानेश्वर
शिंके लांबविले गुरे होता करे मुका करे
जय विठ्ठल जय आरती घ्यायची आहे. आरती घ्यायला यायचं एक जण माईकवर या आणि तिथं आरती घ्या. लावली ना घ्या. जाधव महाराज या इकडे. आरती कोण म्हणते? मूर्ती दत्त हा जाना